माऊली विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचे या कार्यक्रमात स्वागत आहे। अहो संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा सासवडमध्ये मुक्कामी असते ना, तेव्हा पालखी तळावरती अनेक सेवांची परंपरा असते। त्यातलीच एक नैवेद्य दाखवण्याची सुद्धा एक परंपरा आहे। अनेक दिंड्या नैवेद्याची सेवा करतात आणि पुण्यातून पंढरपूर वारी करणारी अजून एक दिंडी म्हणजे स्वानंद दिंडी। स्वानंद दिंडीतून माऊलींसाठी खास नैवेद्य सुद्धा तयार करण्यात आला होता। पाहुयात या संदर्भातला आमच्या प्रतिनिधींनी साधलेला खास संवाद। जय हरी विठ्ठल। मी आत्ता सासवडमध्ये आहे आणि सासवडमध्ये आज पालखीचा मुक्काम आहे। या ठिकाणी एक प्रथा आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे ज्या दिंड्या आहेत किंवा स्थानिक काही नागरिक आहेत, हे पालखीला पादुकांना नैवेद्य दाखवतात। आणि अशीच एक दिंडी माझ्यासोबत आहे आणि त्यांनीसुद्धा माऊलींसाठी हा प्रसाद आणलेला आहे, नैवेद्य आणलेला आहे। त्याच्या पाठीमागं त्यांची भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। तुमचं नाव सांगा, तुमच्या दिंडीचं नाव सांगा आणि प्रसादाची नैवेद्याची ही परंपरा तुम्ही किती वर्षापासून करता? मी प्रसाद विटकर, पुण्याची स्वानंद वारकरी मंडळ म्हणून आमचं वारकरी मंडळ आहे आणि गेली 30 वर्ष अखंड हे वारकरी मंडळ कार्यरत आहे आणि आमच्या मंडळाचे वारकरी 30 वर्ष झाले माऊलीबरोबर येत आहेत। खरं तर प्रसाद म्हणजे काय आहे की ही जी वारी होते आहे ती वारी आपण करत नाही आहोत, तर ही वारी माऊली घडवून आणते आहे। कारण माऊलीच्या मनात जर नसेल तर यातलं काहीच शक्य होत नाही। त्यामुळे आपण जे काही खाणार आहोत, आम्ही हा प्रसाद तर आम्ही आज घेऊन येतो आहे, पण दररोजचं पण आमचं जे काही जेवण खाण असतं त्याचा प्रसाद आम्ही माऊलीच्या फोटोला दाखवल्याशिवाय आम्ही त्या अन्नाचं ग्रहण करत नाही। आणि माझ्या मते हीच सर्व वारकरी बांधवांची भावना आहे। किती वर्षापासून तुम्ही स्वतः सहभागी होताय आणि बदललेली वारी तुम्ही पाहिली आहे का? हो, बदललेली वारी पाहिली आहे। मी गेली 10 वर्ष या वारीमध्ये येतो आहे। सर्वात मुख्य बदल हा घडलेला आहे की स्वच्छता। वारी म्हणजे पूर्वी लोकांना वाटायचं की ज्या शहरातनं वारी चालली त्या शहरात वाटायचं की वारीचा आपल्याला त्रास होतो आहे, पण आता तसं नाही आहे। शासनाने खूप सोयी सुविधा दिलेल्या आहेत आणि वारकऱ्यांच्या संख्येमध्येही खूप मोठी वाढ झालेली आहे। आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तरुण वारकरी या वारीमध्ये खूप मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने मला वाटतं की ती एक खूप चांगली गोष्ट आहे। म्हणजे वारीची जी परंपरा आहे ही पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोचली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। किती दिवसांचा आता हा प्रवास असणार आहे आणि शेवटचा टप्पा कुठपर्यंत असतो? कुठपर्यंत तुम्ही माऊलींच्या पालखीसोबत असता? शेवटचा प्रवास म्हणजे सर्वांचं जे ध्येय आहे ती विठुरायाची गाठ। आषाढी एकादशीला विठुरायाच्याकडे ही वारी पोच करू आणि त्याच्यानंतर द्वादशीला विठुराया एकादशीचा उपास सोडून आम्ही वारकरी आपापल्या घरी आम्ही सगळे निघून जाऊ। तर एकादशीपर्यंत हा वारीचा प्रवास असणार आहे। 25 तारखेला। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात आणि शुभेच्छा तुम्हाला तुमच्या दिंडीला सुद्धा। खरं तर हा जो सगळा प्रवास आहे, हा प्रवास खरंच अनुभवण्यासारखा असतो आणि ही स्वानंद दिंडी आहे पुण्याची आणि त्यांचा हा जो प्रवास आहे तो सुखकर व्हावा असे आपण शुभेच्छा देऊया। आणि त्याकरता आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून असणारं हे छोटंसं गिफ्ट आहे। दरवर्षी राजबिंदू हे सहप्रायोजक असतात आणि ते अशी छोट्या भेटी देत असतात आमच्या प्रेक्षकांसाठी, सहभागी होणाऱ्या लोकांसाठी। तर शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी सासवडहून। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज सासवडमध्ये विसावलाय। नेमून दिलेल्या जागी दिंड्यांच्या राहुट्या दिसून येतात आणि या प्रत्येक ठिकाणी हरिनामाचा सुद्धा गजर ऐकू येतोय। पाहूयात। जय हरी विठ्ठल। मी आज सासवडमध्ये आहे कारण माऊलींची पालखी सासवडमध्ये आहे आणि सासवडमध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय या सगळ्या राहुट्या लागलेत आणि या राहुट्यांमध्ये सगळ्या वारकरी मंडळी, या दिंड्या वास्तव्य करतात, मुक्काम करतात, विश्रांती घेतात। कारण मैलोनमैलीचा प्रवास करून हे सगळे वारकरी मंडळी पुढे पुढे चाललेले आहेत वारी मार्गावरती। विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे आषाढीला आणि त्या ओढीनं, विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं ही सगळी मंडळी चाललेली आहेत। माझ्यासोबत आता संभाजीनगरवरून आलेली एक दिंडी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं जय महाराष्ट्रामध्ये। मला सांगा, तुम्ही कुठून आलात आणि तुमच्या दिंडीचं नाव काय आणि किती दिवस चालता? आम्ही संभाजीनगर, कन्नड तालुका, राहणार पिशोर, वासडी गाव, तिथं आम्ही दिंडी काढली। काय दिंडीचं नाव तुमच्या? दिंडी आम्ही नरहरी बाबा म्हणून नरहरी बाबांची दिंडी। बर,
किती किती वर्षांपासून चाललंय? 25 वर्षापासून ही तुळस घेऊन. 25 वर्षापासून. तुळशीचं महत्व माहिती आहे का तुम्हाला? तुळशीचं म्हणजे तुळस म्हणजे या पांडुरंगाची आवडती पिरे पांडुरंगाची. त्यामुळे तुळशीवाल्या सगळ्या पुढे असतात पालखीच्या. बरं. किती वर्षांपासून तुम्ही स्वतः वारी करताय? 25 वर्षापासून. 25 वर्षापासून. तुमचं नाव काय? लीलाबाई जानकीराम दावांगे. बरं. 25 वर्ष झाली वारीला, एकही वारी चुकली नाही. नाही, फक्त करोनाची 2 वारे गेल्या. पण आता एवढ्या 25 वर्षामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो किंवा काय बदल? फरक म्हणजे मला असं आजार मिजार काहीच नाही. पूर्ण म्हणजे चारण्याची गोळी नाही मला, पूर्ण देवाच्या भरोशावर. पण आता तुम्ही वारी 25 वर्षापूर्वी जशी करत होतात तशीच आज आहे का, की बदल झालाय? नाही, बदल काही नाही, जशी तशीच आहे. म्हणजे बदल म्हणजे या असं वाटतं परत परत. पण काळ खूप बदलला, सुविधा झाल्या. सुविधा झाला, पण अगोदरची 25 वर्षांपूर्वीची वारी कशी होती? ती रुपयाला चहा प्यायचं इकत घेऊन पाहिलं ना, आता सर फिरे. आता इकत आता सगळे फ्री मिळत. फिरे. तर 200 रुपये पिशवी होती, आता पिशवीत बी बदल झाला, सगळंच बदल झालं. नंदाच्या मुला जाऊ दे मला, चल वय बाजूला. नंदाच्या मुला जाऊ दे मला, चल वय बाजूला. म्हणा. नंदाच्या मुला जाऊ दे मला, चालवय बाजूला. नंदाच्या मुला जाऊ दे मला, चालवय बाजूला. घेऊन काठी धेनूच्या पाठी हरिम्या पाहिला. धेनू घेऊन हातात काठी घेऊ धेनूच्या पाठी हरिम्या पाहिला. घेऊन काठी देवाच्या पाठी धेनू पाहिला. हातात काठी धेनूच्या पाठी हरिम्या पाहिला. हरिम्या पाहिला देवम्या पाहिला. हरिम्या पाहिला, देवम्या पाहिला. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. मला माहिती आहे सगळ्यांना बोलायचं आहे, पण आता वेळ आपली खूप कमी असते. आपण यांना एक छोटंसं गिफ्ट, अर्थात हे तुम्हाला सगळ्यांना तुमच्या दिंडीला आहे. आमचे प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून हे एक छोटंसं गिफ्ट प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुमच्या या वारीच्या समूहाला, तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही चालत आहात, तुमची ही वारी सुफळ संपूर्ण हो अशी शुभेच्छा आमच्या वाहिनीच्या वतीनं सुद्धा. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी सासवडहून. माऊली वारीच्या या टप्प्यावरचे एक क्षण बघितल्यानंतर जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची, पण वारीच्या टप्प्यावरचे पुढचे क्षण घेऊन भेटणार आहे उद्याच्या भागामध्ये. पाहत राहा जय हरी विठ्ठल.